श्री क्षेत्र ज्योतिबा डोंगर इथं काल घडलेल्या घटनेत परिते येथील शासनकाठी धारकांनी भाविकांनी मद्यधुंद अवस्थेत मंदिर परिसरात गोंधळ घातल्याची धक्कादायक माहिती समोर आली। या प्रकरणाच्या निषेधार्थ आज डोंगरावर कडकडीत बंद पाळण्यात आला। मिळालेल्या माहितीनुसार परिते गावातील सुमारे 100 ते 200 जणांचा समूह ज्योतिबा डोंगरावर दर्शनासाठी आला होता। मात्र त्यातील अनेक जणांनी मद्यपान केले असल्याचं पुजाऱ्यांचं म्हणणं आहे। या भाविकांनी मंदिर परिसरात प्रवेश करून आरती दरम्यान गोंधळ घालत धक्काबुक्की केल्याचं सांगितलं जात आहे। तसेच काहींनी वयोवृद्ध व्यक्तींशी गैरवर्तन केल्याचा आणि महिलांची छेड काढण्याचा प्रयत्न केल्याचाही आरोप केला आहे। आरतीच्या वेळी ढोल वाजवणाऱ्या एका वृद्ध पुजाऱ्याशी गैरवर्तन करत त्याचं धोतर फाडल्याची गंभीर बाब समोर आली आहे। याशिवाय देवस्थान इन्चार्ज यांच्यावरही हात उचलण्यात आल्याचं कळतंय। या घटनेदरम्यान मंदिर प्रशासन आणि संबंधित भाविकांमध्ये वाद झाला होता। मात्र या वादाचा पूर्ण तपशील काही माध्यमांसमोर न आल्यानं चुकीचा संदेश पसरत असल्याची भावना व्यक्त केली जाते। या प्रकरणी संबंधित भाविकांविरुद्ध पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला। पुढील तपास सुरू आहे। मंदिर परिसरात गोंधळ घालणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याची मागणी स्थानिकांकडून होती। दरम्यान या घटनेमुळे पुजारी समाजाची बदनामी होत असल्याची नाराजी व्यक्त केली जात असून सत्य परिस्थिती समोर आणण्याची गरज व्यक्त होतीये। मराठी एस न्यूजसाठी ज्योतिबाहून दत्तात्रय धडेल। नमस्कार। कालचा जो प्रकार ज्योतिबा डोंगर येथे कालचा प्रकार जो झाला, पिरिते गावचे एक शासनकाठी आली ती आणि मंदिरामध्ये जवळजवळ सकाळी 8 वाजता शासनकाठी आलेली ती 1-1:30 वाजेपर्यंत मंदिराभोवती अगदी ह्याच्यात म्हणजे जल्लोषमध्ये नाचत होते। त्या जल्लोष नाचत असताना पालखीचं त्यामध्ये आमची दुपारती असते, आरती असते, त्याला व्यत्यय येत होता। त्याचबरोबर उंट आम्ही नवीन आत्ता आणलेला आहे, अजून त्याचा सरावसुद्धा चालू आहे। त्याचबरोबर त्या उंटाची छेडछाड केली त्यांनी। तसेच आमच्या इथले ढोल वाजवतात सेवेकरी, त्यांनासुद्धा धोतर, वयोवृद्ध आहेत, आजोबा आहेत, त्यांना त्या लोकांनी परिते गावच्या त्यांचं धोतर वगैरे टोपी वगैरे गुलाल मारला त्यांच्या तोंडावर। तसंच आमच्या काळभैरवचे तिथे नारळ जे फोडायला बसतात त्यांनासुद्धा तिने केसर मारणे वगैरे, त्याचबरोबर महिलांना वगैरे जरा ते मद्यधुंदीमध्ये होते आणि अगदी म्हणजे तुम्हाला सांगतो दारूच्या नशेतच सगळी होती आता तुम्हाला सांगायचं म्हणजे। आणि अशी 150-200 लोक मंदिराभोवती सकाळपासून 1-1:30 वाजेपर्यंत तिने हैदोस माजवलेला थोडक्यात सांगतो तुम्हाला। आणि हे होत असताना देवस्थान कर्मचाऱ्यांनी सुद्धा त्यांना हे प्रयत्न केला की हे करण्यासाठी अटकाव केला, तरी त्यांनासुद्धा ऐकलं नाही। त्यांच्यावरसुद्धा धक्काबुक्की त्यांना केली। त्याचबरोबर पोलीस डिपार्टमेंटसुद्धा होतं, त्यांनासुद्धा काही 1-2 महिलांनासुद्धा तिने ढकल हे केलं। त्याच असा ज्यावेळी त्यांचा उन्माद माजत गेला आणि पुजाऱ्यांना अर्वाच्य शिव्यासुद्धा दिल्या त्यांनी, मग ते सण न होता अनेक भाविक तिथं अगदी त्यांना ते भयभीत बी झाले। अशी लोक येतात, नाचतात, तिथं रांगा चालू आहेत, मोठा रविवार होता। त्यामुळं आमच्या लोकांनासुद्धा किती सहनशीलता करायची म्हणून लोकांना त्यांना काढण्याचा आम्ही प्रयत्न करत होतो आणि त्यांनी नंतर शिवीगाळ वगैरे चालवून त्यांना आणि चुकून काही लोकांनी माहिती चुकीची दिली गेली। आज आम्ही पुजारी वर्ग आहे, त्यांच्यावर कुठला गुन्हा दाखल करू शकत नाही, त्यांना आशीर्वाद देणारी माणसं आम्ही, आणि त्यांच्यावर आम्ही परत गुन्हा दाखल करणे हे आम्हाला योग्य वाटलं नाही। कारण ती अगदी तुम्हाला सांगायचं म्हणजे व्यसनाधीन होती आणि त्यांच्यावर आम्ही जर आज काल कंप्लेंट दिली, आम्ही मेडिकलसुद्धा केली असती तरी त्यांच्यावर गुन्हा दाखल होता। परंतु पुजारी वर्गानं आशीर्वाद द्यायचा असतो, कुणावर गुन्हा नाही। त्यांच्या सरपंचांनी त्यांनी स्वतः माफीसुद्धा मागितली, मी यांच्या वतीने माफी मागतो आणि असं काय होणार नाही इथनं पुढं। त्यांनी माफीनामासुद्धा मागितला। मग आता एखाद्यानं माफी मागितल्यावर क्षमा करणे हे कर्तव्य बी असते, म्हणून आम्ही त्यांना कालचा तो विषय संपवलेला। कारण आणि ह्याच्यामुळे काय झालं, कुणीतरी व्हिडिओ केला की पुजाऱ्याने मारले, परंतु त्या लोकांनी अनेक भाविकांना त्रास दिला। आणि ही जी लोक जनता येत्या भाविक हा पुजाऱ्यांच्याकडे बघूनसुद्धा येतो आणि त्यांच्या जीवावर बी येत असतो इथं। कारण काही लोक कसं आहे, एवढी मोठी लोकं येत असताना काही इथं अनर्थ घडला तर पुजारी त्यांना धावून येतो आणि कुठेही अत्याचार किंवा अन्याय होत असेल तर पुजारीसुद्धा तो बघवत नाही आणि त्यांना सोय करणे, त्यांची व्यवस्था इथनं जाणं हे आमचं कर्तव्य आहे पुजाऱ्यांचं। आणि एवढा मोठा भाविक येतो आहे, त्यांच्यासाठी आम्ही तिथं निश्चितपणे अन्यायाला आम्ही वाचा फोडणार अशी माणसं आहे। आणि त्यामध्ये आम्ही तिथं त्यांच्या जे चाललेला उद्रेक 150-200 माणसांचा ते आम्ही तिथं बंद करण्याचा प्रयत्न केला। आणि अनेक लोकांनी प्रत्यक्षदर्शी होतीत, त्यांनीसुद्धा तेच म्हणलीत की चुकीचं आहेत, अशी लोक अनेक वेळा येतील मंदिरामध्ये दंगा आणि हैदोस माजवतील। देवस्थानासुद्धा प्रयत्न केला, डिपार्टमेंटने प्रयत्न केला आणि क्षमा याचना झाली, त्यांना सोडण्यात आलं परत असं करू नका म्हणून। आता अनेक काही चॅनल्सवाल्यांनी ते तेवढाच व्हिडिओ घेतला, परंतु त्यांच्या चुका काही बघितल्या नाही। आणि तेव्हा काय झालं, पुजारी वर्गाने मारला म्हणून काय झालं की बातमी लिकेज केली आणि पुजारी वर्गांच्या अनेक आमच्या कमिटी आल्या
की वाईट एकदम म्हणजे काही हे पुजारी हे असे आहेत तसे, परंतु हे चुकीचं आहे. एकच बाजू मांडली गेली आणि ही बाजू मांडत असताना आमच्या लोकांच्या प्रतिक्रिया समाजामधल्या कोणाला जुतीवरल्या ग्रामस्थांना विचारत न घेता एकतर्फी बातमी लावली, ते चुकीचं आहे. आम्ही त्यांचा आज कुठल्याही चॅनलचं नाव घेतलं, परंतु तुम्हाला सांगतो जे चॅनलवाले तुम्ही दिलं असेल ही आमची प्रतिक्रिया आहे. आज गाव आमच्या एक तुम्हाला सांगतो की एखाद्या दुःख आम्ही व्यक्त केलं आहे की अनेक भाविक येतात, पण आम्ही निषेध म्हणून तिथं आज दुकानंसुद्धा आमची बंद झालेली आहेत. ग्रामस्थांनी उत्स्फूर्तपणे का की एक चूक नसताना आमच्या ह्याच्यावर लादली गेल्या आणि ही भाविकांसाठी आम्ही हे केलं की काही नशेखोर येतात आणि ते दंगा माजवाल्यात म्हणूनच त्यांनी केलं, म्हणून आम्ही त्यांना थोडा प्रतिकार केला असेल. परंतु सगळे आणि हा जो हे आजचा जो निषेध आहे तो आमचा नसून ते भाविकांचा आणि या जनतेतनं आलेला आहे आणि म्हणून आम्ही सांगतो असं इथून पुढं काही होणार नाही. आमची तर चूक नसताना आम्हाला वाईट वाटायला की प्रतिक्रिया तुमच्या वाईट आल्यात. तर आज हे पुजारी वर्ग आहे हे तुमच्यासाठी आशीर्वाद देण्यासाठी असतो, कुठले कुणाला शिवीगाळ करण्यासाठी नाही. जो माणूस आशीर्वाद देतो आहे ते त्यानं त्याच्यावर गुन्हा दाखल करणे त्यांच्यावर हे आम्हाला बी योग्य वाटत नव्हतं. तर हे केलेलं ह्या ज्या कोणी मीडियाने जे कुठले असेल चॅनल त्यांचा आम्ही निषेध बी करतो आणि नाराजी व्यक्त करतो. आज जी बातमी आलेली आहे तशीच तुम्ही ही त्या चॅनलवर प्रत्येकाने द्यावी ही आम्ही तुम्हाला कळकळीने विनंती सांगतो. तुम्हाला ज्याने कोणी दिले असेल त्यांना. काल मंदिरामध्ये जो प्रकार झाला सकाळी 8 वाजल्यापासून ते 1-1:30 वाजेपर्यंत परितेगावचे लोक पूर्ण नशेत धुंद होते आणि त्यांनी इथं येणाऱ्या भाविकांना वगैरे भरपूर त्रास दिला. महिला वर्गाची छेडछाड वगैरे केली आणि ह्या गोष्टीचा गुरव समाजाचा अध्यक्ष ह्या नात्यानं मी पहिला निषेध करतो. थोडक्यात म्हणजे इथं येणारा भाविक तो सगळ्याच प्रकारचा आहे, पण आपल्यामुळं बाकीच्या यात्रेला त्रास होऊ नये हे त्यांनी लक्षात घ्यायला पाहिजे होतं. त्यांनी नशेत असताना काल देवस्थान कर्मचारी, पोलीस कर्मचारी, इथले पुजारी वर्ग वगैरे येणारा भाविक ह्या सगळ्यांनाच त्यांनी त्रास दिला आणि कोणीतरी एका वार्ताहरनं किंवा मीडियामधल्या एका कोणीतरी फक्त एक बाजू बघून ती बातमी सगळीकडं पाठवली. त्याच्यामुळं आमच्या समाजाची नाहक बदनामी विनाकारण झालेली आहे. त्याबद्दल मी ह्या कालच्या गोष्टीचा ज्यांनी हे सगळं व्हायरल केलं आहे त्यांचा निषेध करतो आणि आज त्याचा निषेध म्हणून गावातील सर्व दुकानदारांनी दुकानं बंद केलेली आहेत. मंदिरं सुरळीतपणे चालू आहेत, भाविकांना कसलाही त्रास न होता दर्शन चालू आहे. ठीक आहे, चांगलं.